मला येतं कपडे धुवायला. काय असं तू हसू नको ना. नाक फुगाने नाही आता, भाकरी भी फुगाने आता है. पागल करते तुझी मोरनी. चालेल, हळूहळू होईल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय नोरोबा ब्लॉग. नोरोबा, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनल वर मध्ये. तर तुमचं हम लोग हंस क्यों रहे? तर मला एक सांगायचं होतं. मला काय जास्त मराठी बोलायला जमत नाही आणि मी प्रयत्न करते मराठी बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा, मी प्रयत्न करते मराठी बोलायचं. पण शिकते मी पण अजून हळूहळू. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा कसं बोलायचं ते. निलेश तर नाही, आहो तर आहे आमचे शिकवायला, पण मी स्वतःहून जरा प्रयत्न करते कसं बोलायचं ते मराठी. हार्ड वर्ड जमत नाही बोलायला. मग इकडे आपले योगेश शूटर दादा आम्हाला भेटले. काय म्हणताय दादा, कुठे चालले? काम धंद्यावर. मी चालली आता इकडंच. इकडंच. पहले ही फैसला कर ले. क्या 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 चाहिए क्या? तिकडं ना. हा, तिकडं अजून थांब ना. इकडे आपले मेन हिरो आपले योगेश दादा. गुंडा साले का खोपड़ी तोड़ साले का. हे शिकव ना मला मराठी. काय मराठी नाही, मी शिकते हळूहळू. सांग ना तू मला मराठी. जा भाकरी भूस, इकडे आले ब्लॉग बनवायला. जा भाकरी भूस, इकडे आले ब्लॉग बनवायला. गजब बेइज्जती है. जा भाकरी भूस म्हणतो मला. चला, तर आज मेन मुद्दा हा आहे की माझी सासू आई मला भाकरी बनवायला शिकवणार आहे. म्हणून आज लवकर उठली जरा. क्या बोला तूने? लवकर उठली जरा. चल झूठी. नाही, लवकर नाही, रोजच लवकर उठतो ना आपण. जाऊ द्या, आमचे आहो अजूनपर्यंत झोपले, म्हणून आज ब्लॉग मी स्टार्ट करते. आणि एक सांगायचं होतं, मला जास्त मराठी येत नाही बोलायला. मामी गुड मॉर्निंग. मामी उठली आहे सकाळी सकाळी लवकर. मला सांगायचं होतं, मी प्रयत्न करते अच्छा मराठी बोलू. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा कसं बोलायचं ते. की हा चुकला, असं बोलायचं, तसं बोलायचं. ओके? नहीं. आहो, तुम्ही झोपले का? मग इकडे नाही बजा. आणि मी शिकन. क्या लग रहा है? चड्डी पर वेगळा वाटत है. तुमको काम कर जा. हा, चालली मी. ऐक ना, भाकरी बनवायला चालली. जा, चांगला बन. आशीर्वाद आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर आहो झोपल्यात. आता मी पण घरचे जे काम आहे ते करून घेते. आणि भाकरी बनवायच्या आधी मी जरा कपडे धुवून घेते. मग भाकरी कसं बनवतात ते तुम्हाला बघायला भेटेल. हा, नाही, भाकरी मीच भाजणार आहे. तर थोडेसे कपडे ते धुवून घेते मी. मेरे नवरे के जेब में पैसा नहीं. हा, 10 रुपये भेटले. पैसा ही पैसा होगा. मला येतं कपडे धुवायला.
नखरे वाली कुठे निघाली, गाल में साडी, गाल गुलाबी, पागल कर दे तुझी मोरनी तिचा, मोरनी तिचा. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? साडी लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो मजा कर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तर माझे कपडे धुवून झाले. निलेशच्या घराच्या बाहेर किती छान वातावरण आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा बघा, पहिला निलेशला बघून घ्या. जा घरी. हे बघा, या मी दाखवते. हे बघा, हे पूर्ण डोंगर आहे. हा बाप्पाचा मंदिर आहे खूप मोठा. इकडंच आमचं लग्न झालं. आणि किती छान वातावरण तुम्ही बघू शकता. इकडे 30-35 घर आहे. हा आपला किचन आहे, हॉट किचन. आता चला भाकरी करायला. पूर्ण टाकायचं. गरम आहे, गरम. गरम पाणी याच्यात उकळून अशा आटाचं पीठ टाकला. अरे कहना क्या चाहते हो? नाही, तांदूळचं पीठ टाकला. नाही अजून याच्यात काय टाकायचं काय नाही. आता थंड झाल्यानंतर इसको मळणे का. मळायचा. पिठाचा गोळा बनवायचा. येतं का तुम्हाला? मला येतं बघा. बसा बसा. हो, पाणी हल्ला आहे ना. हो, मला काम होतं तर हा गरम होता तर आईने पीठ मळून ठेवलेला. मी जरासा बघते म्हणजे कसं आहे ते, कसं माऊ पाहिजे भाकरीसाठी ते जरा मी समजून घेते. परत मळून नाही, दळून ना. काय असं तू हसू नको ना. काय असं तू हसू नको ना. ओह यार, ये किती औसम है यार. चला आता हा झाला. असं ट्राय करू. पहिला आपण छोटस ट्राय करूया. झाला मोदक. दोन भाकरी होत परत. बनवायची लवकर. पीठ घे ना या करी असं. हा, असं ठेवू. याने घे. या हा, असं जमतं. आमचं सांगा. चपाती कैसी बनाते? हा, मग बनव ना तसंच. फाटते आई भाकरी. फाटालच ना तिथलं लाय लागा. अजून लावू. आता काय आता झाले. झाली. अजून रे ओला हात. या टाकू असंच ना. पाणी लावायला लागला. हो, पाटली भाकरी. हो, पाटली भाकरी. अभी मजा आएगा ना भिड़ो. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. मावायचं स्मरण करून लागा. टाइमपास नको येऊ. क्या बोला तूने? मावायचं स्मरण करून लागा. टाइमपास नको येऊ. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. चटके लागतात. लाल झाला. चटके लागतात भाकरी बनवायला. अरे जा तू पाणी भर, आई भाकरी भाजेल मग बाकी. चालेल, हळूहळू होईल. हळूहळू होईल. थांब ना, एक तरी करू दे. थांब ना, एक तरी करू दे.
लेकिन हार भी तो नहीं मानेंगे ना। एक काय सांगत आहे? भुजील ना हा त्याच्यात भुजायचे अच्छा बारीक होईल ना हळूहळू. मग करशील हळूहळू. हो होईल हळूहळू. पहिलीच भाकर फाडली आहे. जाळू नको म्हणजे झाला. हे बघ जडली का? नाही तुला माहित आहे ना? हे बघ आईने कशा भाजल्यात भाकर. ए, रोटी फुगरी आहे. दाखव हे बघ जराशी फोडी सारखी. नाक फुगाने नहीं आता, भाकरी भी फुगाने आता है. once more मराठीत बोलायचंय. फक्त नाक फुगायला नाही, भाकरी पण फुगायला येते. फक्त नाक फुगायला नाही, भाकरी पण फुगायला येते. ऍप्रिशिएट पुट्टी. तर मित्रांनो मी पण उठलो, पण हिचा मोबाईल पकड हे ते मला भाकरी शिकायचे, तर ती शिकत होती. तर आई बोलली जा तू पाणीवर, मी भाकरी भाजते, कारण टाइम जाईल ना आणि थोडे काम राहिलेत घरात. आईने पण भाकरी भाजलेल्या ते बघा. आईचे एक नंबर आहे भाकरी. बघा ना किती माऊ आहे, किती मस्त एकदम गोल गोल. तुला येतील का नाही? मग येईल मला, चपाती येते. हे बघा माझी भाकरी बघ बघ दाखव. अशी झाली माझी भाकरी. स्लो फुकते, स्लो में कैसे फुकते? स्लो सब उडेगा. बस फुकाच्या पेक्षा असं हा चमचानी आग जास्त येते. ह्याच्यात जमत नाही ना फुकायला, मग हात चांगला आहे. असं 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 हे बघा लागली आग लवकरच. बघ भाकरी आता सध्या कच्ची असं वाटतंय मला. हे बघा साईडनी मग जरा अजून शिजवते. मग कसं वाटतंय भाकरी बनवताना? मस्त, एक नंबर, चांगला एक्सपिरियन्स आहे. तू काय काय केलं? मी म्हणजे काम ना? नाही ते नाही, भाकरी बनवायला काय काय स्टार्टिंग? पहिला पाणी टोपामध्ये उकडवलं, मग त्याच्यानंतर ना त्याच्यामध्येच ते पीठ टाकलं. ते उकडलेलं पाणी होतं ना त्याच्यामध्ये पीठ टाकलं आणि या चमच्यानी असं 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 ढवळलं. मग त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याला म्हणजे मळायला सुरू केलं नाही का. मग ते एकदम नरम झालं थंड होऊन, म्हणजे चांगलं म्हणजे नाही का पिठाचा गोळा. मग छोटा गोळा घ्यायचं. मग मी तर असं लाटत होती बेलण्यानी. मग त्याच्यानंतर असं पाणी घेऊन ताव्यावर टाकायचं, सॉरी भाकरीवर टाकायचं, पण लय चटके लागतात. हे बघ लाल झाले इकडे बघ, 4 बोट, 1 2 3 4 असे बनवतात भाकरी. पण खूप घाम पण येते बाबा. मला किचन मध्ये झोप येतात, कंटाळ येतात आणि घाम तर खूप येतात. हॉट किचन आहे. आता जाऊन मी जरा दुसरं काम करते, मग बाकीचे राहिले भाकरी ते आई भुजून घेणार आणि मी बघते काहीतरी. आता मला चहा प्यायचंय, चालली मी चहा प्यायला. तर मला पाहिजे का? हा मुद्दा होता आज भाकरीचा. आईनी चाय मध्ये गुळ टाकलाय म्हणते, साखर नव्हती. गुळाचा चहा. आई पण खूप प्रेमाने मला शिकवत होती. आई बोलते तुम्ही करा टाइमपास, चालली मी पाणी भरायला. मग मी बोलली नको आई, एकच करते, तुम्ही करा, मी पाणी भरून घेते. भाकर बनवली, ते पण असं मधून तुटली आणि पापड सारखी झाली. होईल पण हळूहळू, चटके लागतात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल भाकरी केली मी, पण जेवढं सोपं मला वाटत होतं की सोपं आहे भाकरी, तेवढं सोपं नाहीये आणि चटके पण लागतात. पण एक दिवशी मी एक दिवस मैं जरूर बनाऊंगी भाकरी. हळूहळू येईल मला भाकरी बनवायला. तर आता पाणी आलंय. मनीषा ताई
पाणी भरून ठेवते. आता मी पाणी पण भरून घेते. बाबा काय करतात? पिठला. आणि बाबा घरात पिठला बनवतात. हळूहळू येईल 2-3 दिवसात. काय आई बोलली असं भुजलं तरी चालेल, 2-3 दिवसात येईल मला. हा होऊन जाईल मग. आणि बाबाने पिठला बनवलाय. सगळे कुक आहेत आपल्या घरात, तर बाकीच्या भाकरी आहेत त्या पीठ राहिलेल्या त्या आई भाकरी बनवते. आपण फक्त खायचं काम करायचं. आणि मित्रांनो आता बाकीचे करतात काम घरात आणि मी पण थोड्या टायमात फ्रेश होईल आणि प्रॅक्टिसला जाईल दादरला. कारण खूप दिवसानंतर लग्न झाल्यानंतर टाइम भेटला नाही प्रॅक्टिसला जायला स्टंटची. त्याआधी आपण सिमीला विचारू की तुला कसं वाटलं भाकरीचा एक्सपिरियन्स. कसं वाटलं? भाकरीचा एक्सपिरियन्स चांगला होता, पण ते आहे ते असं जमत नाही ते करायला. मग आई बोलली की जसा रोटीचे काय म्हणतात त्याला, जसं चपात्या बनवतात हा तसं पण करू शकते मी, पण ते फुगलं पाहिजे ना असं नरम नरम. माझी भाकरी पापड झाली सध्या. मग ते हळूहळू होईल आणि तू खाशील ना पापड भाकरीचा. सगळं आता काय खायलाच लागेल. खायच लागेल ना, मग होईल हळूहळू. तर मित्रांनो मी पण जाईल थोड्या टायमात दादरला प्रॅक्टिसला. आणि हिला भाकरी बनवताना येतील की नाही ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि येईल. जर तुम्हाला डेली ब्लॉग पाहिजे असतील ते पण आम्हाला सांगा, मग तुमच्यासाठी आम्ही डेली ब्लॉग घेऊन येऊ. आणि आता जाणार सिमी पाणी भरायला, बाकीचे काम येते. मी पण फ्रेश होऊन जाणार दादरला. तर हा व्हिडिओ इथेच एंड करू. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.